न्हावे गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुण संजय तेडगुरे यांनी फुलविला कलिंगडाचा मळा। अथक मेहनतीच्या जोरावर सहकाऱ्यांच्या मदतीने मिळवितो 3 महिन्याला लाखोंचा नफा। आजच्या तरुणांनी नोकरीच्या पाठीमागे न धावता शेती व्यवसायाकडे वळून त्यातून आपली आर्थिक उन्नती साधली पाहिजे, अशीच एक भरारी माणगाव तालुक्यातील न्हावे गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुण संजय शांताराम तेडगुरे यांनी घेतली असून त्यांनी आपल्या गावालगतच्या शेतजमिनीत कलिंगडचा मळा फुलवून अथक मेहनतीच्या जोरावर ते आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने 3 महिन्याला दरवर्षी लाखो रुपयांचा नफा मिळवित आहेत। त्यांचा हा व्यवसाय आजच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आदर्श देणारा आहे। न्हावे गावचे सुपुत्र संजय शांताराम तेडगुरे हे गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले व्यक्तिमत्व आहेत। त्यांचे शिक्षण SY BA पर्यंत झाले। नंतर प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना पुढील उच्च शिक्षण घेता आले नाही। यानंतर त्यांनी शेती व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला। यातून ते कमालीचे यशस्वी झाले। गेली 10-12 वर्षापासून ते आपल्या गावालगतच्या शेतजमिनीत कलिंगड पिकाची लागवड करून 3 महिन्याला लाखोंचे उत्पादन घेत आहेत। यावर्षी त्यांनी आपल्या न्हावे गावाच्या लगतची 20 एकर जागा कलिंगड लागवडीसाठी भाड्याने घेतली। कलिंगड लागवड करण्याकरिता त्यांनी सांगली जिल्ह्यातून सिम्बा, गोल्डन, सुप्रीत, फ्रुटी जातीचे 4 लाख रुपये किमतीचे 1.25 लाख कलिंगडाची रोपे विकत आणली। भाड्याने घेतलेल्या या शेतीची ट्रॅक्टर व मशागत करण्यासाठी लागणाऱ्या अन्य साधनांचा वापर करून कलिंगड फळाला उपयुक्त ठरेल अशी आळी तयार करून या रोपांची आपले सहकारी मेहुणे साहिल बिंदुगडे, संजय बिंदुगडे, स्वप्नील बिंदुगडे, शुभम बिंदुगडे यांच्या मदतीने नोव्हेंबर 2025च्या अखेरीस लागवड केली। या रोपांना जवळच असलेल्या नदीतून पाणी पंप लावून दररोज 1 तास सर्व रोपांना पाणी देऊन तसेच 13-0-45 व 19-19-19 ही खते वापरून सलग 3 महिने रात्रंदिवस अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी याच्या बळावर ही रोपे चांगल्या प्रकारे फुलविले। 3 महिन्यात संजय यांच्या कलिंगडाच्या मळ्यात चांगली रसाळ, लालसर व गोड कलिंगड तयार होऊन यातील गोल्डन जातीचा कलिंगड 10 किलो वजनाचा तयार झाला असून सिम्बा जातीचा 6 ते 7 किलो वजनाचा कलिंगड तयार झाला आहे। संजय यांचे तयार झालेले हे कलिंगड व्यापाऱ्यांनी ठाणे, मुंबई, गुजरात या ठिकाणी विक्रीसाठी नेले आहेत। संजय यांच्या चविष्ट व गोड कलिंगडामुळे दरवर्षी त्यांच्याकडे ठाणे, मुंबई, गुजरात येथील व्यापारी टनाने कलिंगड घेण्यासाठी येत असतात। यावर्षी 20 एकर जागेत हे कलिंगड पीक घेण्यासाठी संजय याला साधारण 16 लाख रुपये इतका खर्च आला असून हा सर्व खर्च वजा करून महिन्याला 15 लाख रुपयांचा निव्वळ नफा संजयला मिळाला। याबाबत प्रसार माध्यमांजवळ बोलताना संजय तेडगुरे म्हणाले की आजच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा भाजीपाला, कलिंगड यांसारखी शेती करून त्यातून आपली आर्थिक उन्नती साधावी। केवळ 3 महिन्यात आपण अथक परिश्रम घेऊन काहीतरी करण्याचे मनापासून ठरवले तर लाखो रुपयांचं उत्पन्न तर घेऊ शकतोच। त्यानुसार निश्चितच ध्येयप्राप्ती होऊन आपण आनंदाने जीवन व्यतीत करू असे सांगितले। कोकण एक्सप्रेस चॅनलसाठी माणगाव प्रतिनिधी मजिद हाजिते। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।